कार्तिक हा 25 वर्षाचा होता. तो सकाळी सकाळी चहा पीत बसला होता. तो एकच घोट पेला असेल तोपर्यंत त्याने चहाचा कप खाली फेकून दिला. त्याची पत्नी कावेरी हे पाहून खूप घाबरले. कार्तिक तिला म्हणाला की, अगं गावंढळ बाई, तुला साधा चहा सुद्धा बनवता येत नाही का? चहामध्ये एवढी साखर टाकतात का? माझंच आयुष्य खराब होतं, त्यामुळेच तर मला एवढी गावंढळ आणि अंगुठा छाप असलेली बायको मिळाली. कार्तिकच्या आणि कावेरीच्या लग्नाला आता 2 वर्ष झाले होते. कावेरी ही नाकाडोळ्यांनी दिसायला खूप छान होती, परंतु कार्तिकला शिकली सवरलेली मुलगी आवडत होती. कारण का? त्यांचं मॉडर्न राहणीमान मॉडर्न ठेवेल. कारण का? लग्न झाल्यावर या घरांमध्ये लगेच ॲडजस्ट होईल. कार्तिक हा एका मोठ्या कंपनीमध्ये कामाला होता. तसेच त्याला पगार पण बऱ्यापैकी होता आणि त्यांचे मित्रमंडळीसुद्धा त्याच्याच स्टँडर्डची होती. कार्तिक हा कधी पण पार्टीला गेला की त्यांच्या मित्रांच्या बायका खूप स्टँडर्ड दिसायच्या. त्यांना पाहून कार्तिकला सुद्धा असं वाटायचं की माझी बायकोसुद्धा एवढीच मॉडर्न असावी. प्रत्येकाला इंग्लिश बोलणारे आणि शहराच्या राहणीमानानुसार वागणारे. परंतु कार्तिकच्या गळ्यात तर त्याच्या आईने एक अडाणी गावंढळ अशी गळ्यात बांधली होती. म्हणून कार्तिक तिला कोणत्याच पार्टीत घेऊन जात नसायचा. त्याला कावेरीला सोबत घेऊन जाणं म्हणजे स्वतःचा कमीपणा वाटत होता. त्याला त्याच्या बायकोची लाज वाटत होती. कारण का? त्याच्या बायकोला इंग्लिशचा एक शब्दसुद्धा बोलता येत नव्हता. कार्तिकची आई कार्तिकला म्हणत होती की, मी एकदम तुझ्यासाठी सोन्यासारखी बायको आणली आहे, परंतु तू तर तुझ्या बायकोला काहीच किंमत देत नाहीस. कार्तिक आपल्या आईला हसत म्हणाला की, सोन्यासारखी बायको काय असली असते का? तिला साधं इंग्लिशसुद्धा बोलता येत नाही. कार्तिक नेहमी कावेरीला तिच्या अडाणीपणावरून बोलत असायचा, परंतु कावेरीही त्याला कधीच उलट उत्तर देत नसायची. फक्त एखाद्या गुन्हेगारासारखी खाली मान घालून कार्तिकच्या पुढे उभे राहायची. म्हणून कार्तिकला ती अजिबात आवडत नव्हती. तिचे कपडे, तिचं राहणीमान कार्तिकला अजिबात आवडत नव्हतं. कावेरी ही स्वयंपाक खूप छान बनवत होती, त्यामुळे ते कार्तिकला काय आवडतं काही नाही आवडत हे सगळं तिच्या सासूबाईंकडून विचारून घेतलं आणि ती नेहमी स्वयंपाक कार्तिकच्या आवडीचा करत असायची. दररोज टिफिन कावेरी स्वतःच्या हाताने बनवून देत असायची. एक दिवस कावेरी कार्तिकच्या कपड्यांना प्रेस करत होती आणि तिच्याकडून कार्तिकचा फेवरेट शर्ट जळाला. कावेरी खूप घाबरली. तिला काही समजत नव्हतं काही करावं ते. कार्तिकने जेव्हा त्याचा जळालेला शर्ट पाहिला तेव्हा तो रागाने नुसता लालबुंद झाला होता आणि रागात त्याने कावेरीला 2 मुस्काडीत लावून दिल्या. त्या मुस्काडीचा आवाज एवढा होता की त्या आवाजाने त्याच्या आई खोलीतून बाहेर आली आणि तिने कावेरीला जवळ घेतलं आणि कार्तिकला म्हणाली की, तू मूर्ख झाला आहेस का? तू काय नामर्द आहे का? एका स्त्रीला मारत आहे? कार्तिक म्हणाला की, आई, हिला ना माझ्या डोळ्यासमोरून जायला सांग. मला ही अजिबात सुद्धा आवडत नाही आणि माझ्यासमोर राहिली ना तर मला माहीत नाही मी तिचं काय हाल करेल. मी सांगू शकणार नाही. कार्तिकने कावेरीला एवढ्या जोरात मारले होते की त्याच्या हाताची बोटे तिच्या गालावर उमटली होती. कार्तिकच्या आईला पण खूप राग आला होता आणि ती कार्तिकला म्हणाली की, तू तुझ्या बायकोला गावंढळ अडाणी म्हणून बोलत असतोस, परंतु आज जे तू तुझ्या बायकोला मारले आहे यावरून कोण गावंढळ आहे कोण अडाणी आहे ते मला कळाले. कार्तिक रागाने ऑफिसला निघून गेला आणि ऑफिसला गेल्यावर त्याने इकडे तिकडे पाहिलं तेव्हा त्याला एक मुलगी गौतमी दिसली आणि ती मुलगी आजच ऑफिसमध्ये जॉईन झाली होती. ती मुलगी सगळ्यांना प्रॉपरली इंग्लिशमध्ये बोलत होती आणि सगळ्यांसोबत हसून खेळून बोलत होती आणि तिची कपडे घालण्याची पद्धतसुद्धा जरा हटकेच होती.
हळूहळू कार्तिक आणि त्या मुलीची चांगली ओळख होऊ लागली. कार्तिक विचार करत होता की जर माझं लग्न कावेरीसोबत झालं नसतं तर मी गौतमीसोबत नक्कीच लग्न केलं असतं. कार्तिक हा नेहमी कावेरीवर ओरडत असायचा. तिची चूक असो किंवा नसो, त्याला कावेरीला ओरडल्याशिवाय त्याचं मन भरतच नव्हतं. कधी कधी कार्तिकला असं वाटायचं की कावेरीचं मन दगडाचं आहे, कारण काही बोललं तरी तिच्यावर कोणताच परिणाम होत नसायचा. तर एका महिन्यानंतर कार्तिकची आई खूप आजारी पडली. कार्तिकच्या आईची सगळी सेवा आता कावेरी करू लागली होती. परंतु कार्तिकच्या आईचं आजारपण एवढं वाढलं होतं की 6 महिन्यानंतर त्या देवाघरी गेल्या. काही दिवसांनी कार्तिक ऑफिसला निघाला आणि कावेरीला टिफिन देण्यासाठी फक्त थोडा वेळ उशीर झाला तरी कार्तिकने तिला खूप मारले आणि नंतर तो टिफिन न घेताच ऑफिसला गेला. ऑफिसला गेल्यावर तो विचार करू लागला की आज मी कावेरीला खूप मारले, त्यामुळे कावेरी आता घरी नसणारच. ती नक्कीच तिच्या माहेरी गेली असेल. कार्तिक आणि गौतमीचं नातं आता पुढे चाललं होतं. परंतु कार्तिक जेव्हा घरी गेला तर त्याला बिर्याणीचा वास येऊ लागला होता. त्या वासाने तर कार्तिकला खूप भूक लागली आणि तो पोट भरून जेवला आणि बेडरूममध्ये गेला. तेव्हा त्याचं डोकं खूप दुखत होतं. कावेरीचे जेव्हा किचनमधलं सगळं काम आवरून बेडरूममध्ये आली तेव्हा ती खूप थकलेली दिसत होती. परंतु जसा कार्तिक म्हणाला की माझं डोकं खूप दुखत आहे, तसं कावेरी पण त्याच्यापाशी जाऊन बसली आणि त्याचं डोकं दाबू लागली. तेव्हा कार्तिकला त्याच्या तोंडावर काहीतरी गरम जाणवलं, तर त्याच्या कपाळावर अश्रूंचे थेंब पडत होते. कार्तिकने जेव्हा कावेरीकडे पाहिले तेव्हा ती रडत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू मात्र टपाटपा त्याच्या माथ्यावर पडत होते. कार्तिक हे पाहून पटकन उठून बसला आणि त्याच्या रुमालाने तिचे डोळे पुसू लागला. कार्तिक काही बोलायच्या आधीच त्याच्या खांद्याला धरून रडू लागली. कावेरी खूप मोठ्याने रडत होती, परंतु तिचा आवाज ही खोलीबाहेर जाऊन देत नव्हती आणि कावेरी म्हणाली की मला माफ करा, परंतु तुम्ही माझ्यासोबत तसं राहा जसं दुसरे नवरे आपल्या बायकोसोबत राहतात. कावेरी रडत होती आणि कार्तिक तिच्याकडे बघत होता. कार्तिक म्हणाला की मला कामाचा खूप लोड असतो, त्यामुळे मी त्याचा सगळा राग तुझ्यावर काढतो, परंतु यापुढे मी लक्षात ठेवीन की मी तुला जास्त ओरडणार नाही. कार्तिक मात्र एकदम प्रेमळ शब्दात कावेरीशी बोलत होता, कारण कावेरी सतत रडतच होती. कावेरी रडत रडत म्हणाली की तुम्ही सकाळी मला काय म्हणाला, त्यामुळे मला रडायला येत आहे. कार्तिक विचार करतो की मी हिला एवढे ओरडतो तरी पण तुला काही फरक पडत नाही, मग मी सकाळी असं काय म्हणालो की त्यामुळे इतकं रडत आहे. कार्तिकने विचारलं तेव्हा कावेरी म्हणू लागली की मला तुम्ही तुमच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकणार आहे. हे ऐकल्यावर कार्तिक एकदम आश्चर्यचकित झाला, कारण की एवढी नॉर्मल गोष्ट पण हिने खूप सिरियसली घेतली. पण तिच्यासाठी ही नॉर्मल गोष्ट नव्हती. कार्तिकने तिला कसं तरी शांत केलं. कार्तिक तसाच बेडवर झोपी गेला आणि त्या रात्री दोघे पण तसेच बेडवर झोपी गेले. लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच कार्तिक आणि कावेरी एवढ्या जवळ आले होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा कावेरी उठली तेव्हा कावेरी खूप आनंदी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल दिसत होती. तसेच कावेरीने कार्तिकच्या आवडीचा नाश्ता बनवला आणि आज कार्तिक पण खुश होता. तसेच ऑफिसला गेल्यावर गौतमी त्याची वाट पाहत होती, परंतु कार्तिक मात्र त्याच्या बायकोच्या विचारात बुडाला होता. तेव्हा गौतमी त्याच्यापाशी आली आणि त्याला लाडात म्हणू लागली, अरे कार्तिक, माझ्या घरचे माझं लग्न जमवण्याच्या मार्गावर लागले आहेत. तू आपल्या नात्याबद्दल सिरियस आहे का नाही, का फक्त माझ्यासोबत टाइमपास करत आहे. जसं गौतमीचा आवाज त्याच्या कानावर आला तसा त्याच्या मनातून कावेरीचा विचार पटकन निघून गेला. तर कार्तिक म्हणाला की हो,
मी एकदम सिरियस आहे. तुझ्यासारखी सुंदर मुलगी मला भेटणं म्हणजे माझं भाग्यच आहे. कार्तिकने तिला सांगितलं की आपण लवकरात लवकर लग्न करणार आहोत. कार्तिकला कावेरीबद्दल काहीसुद्धा काळजी वाटत नव्हती आणि तो तिला घाबरत सुद्धा नव्हता. आजपर्यंत तो आईमुळे कावेरीला सोडू शकला नाही, परंतु आता त्याच्या आयुष्यात आईसुद्धा नाही. त्यामुळे तो गौतमीसोबत लग्न करायला मोकळा झाला. जेव्हा कार्तिकने गौतमीला सांगितले की माझी आई या जगात नाही, यावर गौतमीने त्याला सहानुभूती देण्याऐवजी उलट गौतमी म्हणायला लागली की बरं झालं, आपल्या अडथळ्यातला एक काटा तर निघून गेला आहे. कारण का देवाच्या सुद्धा मनात आपलं लग्न व्हावं अशी इच्छा आहे. त्यामुळे देवाने आपल्या अडथळ्यातील एक काटा दूर केला आहे. गौतमी त्याच्या आईबद्दल बोलत होती, तरी पण कार्तिक तिचं बोलणं ऐकून घेत होता. कारण का तर आता त्याच्या आयुष्यात त्याची आई नव्हती. कार्तिक गौतमीला म्हणाला की आता आपण लग्न करू, परंतु गौतमीच्या घरचे या लग्नाला तयार नव्हते. ते म्हणत होते की आधी लग्न झालेल्या मुलासोबत आम्ही आमच्या मुलीचं लग्न लावून देणार नाही. गौतमी म्हणाली की मी तुझ्यासोबत तेव्हाच लग्न करेल जेव्हा तू तुझ्या बायकोला घटस्फोट देशील. तेव्हा कार्तिकने पण तिच्या हामध्ये हा मिसळलं. त्या दिवशी संध्याकाळी कार्तिक कामावरून घरी आला. त्याला दरवाजापाशीच वडापावचा वास येत होता. तर कार्तिकच्या डोक्यात आता फक्त गौतमीचा विचार होता. थोड्या वेळानंतर कार्तिकच्या हातात कावेरी एक वडापावची प्लेट देते आणि दुसऱ्या हातात तिने चहाचा कप दिला. कार्तिकने तिला त्याच्यापाशी बसवलं आणि घटस्फोटचे पेपर तिच्या हातामध्ये ठेवले. कार्तिक म्हणाला की मी फक्त आईसाठी हे नातं निभावत होतो, परंतु आता आई या जगात नाही, त्यामुळे मी तुला माझ्यासोबत ठेवू शकत नाही. हे बघ कावेरी, मी तुझं मन मोडलं असेल, मी तुला दुखावलं असेल तर मला माफ कर. जाताना कार्तिक तिला म्हणाला, हे बघ कावेरी, तू तुझ्या भावाला किंवा वडिलांना बोलावून घे आणि तू त्यांच्यासोबत जा. एवढंच म्हणून कार्तिक तिथून निघून गेला. त्याने एकदा सुद्धा वळून पाहिले नाही की कावेरीचे काय हाल झाले असतील किंवा तिला हा धक्का सहन झाला असेल का नाही, तिला याच्यावर काय बोलायचं असेल का, याचा सुद्धा विचार कार्तिकने केला नाही. आणि तो 2-3 दिवसांसाठी गौतमीसोबत बाहेर फिरायला गेला. ते दोघं एकमेकांच्या पुढच्या आयुष्याचे प्लॅनिंग करू लागले. 3 दिवसांनी कार्तिक घरी आला तर त्याने पाहिलं तर घरातले सर्व सामान जशाच्या तसे होते. प्रत्येक वस्तू जिकडे तिकडे पडल्या होत्या. तो किचनमध्ये गेला तर काही वडापाव तसेच किचनमध्ये पडले होते आणि त्याचा वास येत होता. त्यानंतर त्याच्या बेडरूममध्ये गेला तर त्याची वडापावची प्लेट कावेरीने दिलेली आणि चहाचा कप तसेच होते, परंतु त्या खोलीत कावेरी नव्हती. कदाचित ती माहेरी गेली असेल. अचानक त्याला एक टेबलवर रिपोर्ट दिसला. कार्तिकने ते रिपोर्ट पाहिले तर ते रिपोर्ट पाहून त्याच्या हातापायातलं अवसान गेल्यासारखं झालं. कारण का कावेरी ही प्रेग्नंट होती आणि त्या पेपरवर तिने सह्या पण केल्या होत्या. परंतु कार्तिक मात्र गौतमीच्या धुंदीत होता. कारण गौतमी ही सुंदर होती, स्मार्ट होती, एज्युकेटेड होती, नोकरी पण करत होती. ते दोघे एकाच कंपनीत काम करत होते. तर काही दिवसानंतर कार्तिक आणि गौतमीने कोर्ट मॅरेज केले होते. आता कार्तिक 4-5 दिवस तोच कपडे घालत होता, परंतु त्याला कोणसुद्धा म्हणत नव्हते की हे कपडे खराब झाले आहेत, दुसरे कपडे घाल. आता कार्तिकला त्याच्या आवडीचे जेवणसुद्धा मिळत नव्हते. आता कार्तिकला गौतमी आवडत नव्हती. कारण का तिला कोणतेच काम नीट येत नव्हतं. त्याला नेहमी कावेरीच आवडत होती. आता गौतमीला थोडं मोठ्याने बोललं तरी प्रॉब्लेम होत होता. तिला ओरडणे तर लांबच राहिले. तो गौतमीला कधीच ओरडत नव्हता. आता कार्तिकला कावेरीची खूप आठवण येत होती. कारण का तर तो तिला कितीही खवळला
ओरडला, काही केलं तरी कावेरी मात्र एक शब्दाने सुद्धा त्याला उलट बोलत नव्हती. त्याला आता पश्चाताप होऊ लागला होता आणि आता तो विचार करू लागला की मी विनाकारण कावेरीला सोडून दिलं. 4 वर्षानंतर कार्तिक एका कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेला होता. तेव्हा तिथे त्याला कावेरी दिसली आणि कावेरीजवळ एक छोटीशी मुलगी होती. तिला पाहिल्यावर कार्तिक स्वतःला सावरू शकला नाही आणि तो पळत तिच्यापाशी गेला आणि म्हणाला की ही माझी मुलगी आहे ना. कारण का तर ती मुलगी सेम कार्तिकसारखी दिसत होती. कावेरी म्हणाली की हो, ही मुलगी तुमचीच आहे. कार्तिक तिला उचलून घेण्यासाठी तडफडत होता. कार्तिकने त्या मुलीला उचलून आपल्या कुशीत घेतलं. कावेरी म्हणाली की मी हिला इथल्या स्कूलमध्ये घालत आहे आणि मी तिला आता स्कूलमध्ये सोडायला चालली आहे आणि तिथेच मी आयाचं काम करत आहे. कार्तिकने खूप हिम्मत करून तिला विचारलं दुसऱ्या लग्नाबद्दल. तर कावेरी म्हणाली की मी दुसरे लग्न केलं नाही. कावेरी म्हणाली की मी इथेच भाड्याच्या घरात राहत आहे. कार्तिक म्हणाला की मला माफ कर, मी तुला सोडून खूप मोठी चूक केली आहे, परंतु माझ्या आयुष्यात परत चल. आता मी तुला एका राणीसारखं ठेवीन. कावेरी म्हणाली की नाही, आता खूप वेळ झाला आहे. आता मी कधीच तुमच्या आयुष्यात येणार नाही. ही आपली पहिली आणि शेवटची भेट आहे. यानंतर आपण कधीच भेटायचं नाही. एवढं बोलून कावेरी तिच्या मुलीला घेऊन तिथून निघून गेली. तिच्या बोलण्यात एक ठामपणा होता आणि तो कार्तिकला दिसला. त्यामुळे तो तिला फोर्स करू शकला नाही. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.